याच्यापूर्वी देखील समृद्धी महामार्गावरती अपघातांची मालिका सुरू होती, मात्र कोणतीही सुधारणा त्याच्यामध्ये पाहायला मिळत नाहीये. वारंवार हे अपघात जे ते घडत आहेत. नाही, यामध्ये मी नक्की माहिती घेईन त्याची, परंतु समृद्धी महामार्गावरनं मी देखील प्रवास केलेला आहे. समृद्धी महामार्गावरनं प्रवास करत असताना काही प्रिकॉशन्स घेतल्या पाहिजेत आणि घेतल्या पाहिजेत म्हणजे त्या स्वतःवर स्वतःनं सक्ती केली पाहिजे, तरच ते अपघात होणार नाहीत. कारण समृद्धी महामार्ग हा मुंबईला जोडणारा अतिशय जवळचा मार्ग आहे. पूर्वी त्याला 16-16, 17-17 तास लागायचे, आता 8 ते 9 तासामध्ये आपण मुंबईला पोहोचू शकतो. पण सगळ्या प्रिकॉशन्स घेतल्या पाहिजेत आणि हा अपघात का झाला आहे, कशामुळे झाला याची मला माहिती नसल्यामुळं मी माहिती घेऊन त्याच्यावर नक्की बोलेन. सर, एकंदरीतच काल मनोज जरांगे पाटील यांची मराठा आरक्षणाच्या संदर्भात संपूर्ण मोठी विराट अशी सभा झाली. या सभेमध्ये त्यांनी सांगितलं की फक्त 10 दिवस आता सरकारला आरक्षणासाठी देण्यासाठी उरलेले आहेत. जर सरकार अपयशी ठरलं तर 22 ऑक्टोबर नंतर आम्ही आमच्या आंदोलनाची दुसरी दिशा आम्ही ठरवू. खरं तर सरकारने मनोज जरांगे पाटलांना संपूर्ण आरक्षण देण्याच्या संदर्भात 30 दिवसांचा अवधी आश्वासन काळ मागितलेला होता. ज्यावेळी त्यांनी उपोषण सोडलं त्यावेळी मी स्वतः मुख्यमंत्री महोदयांबरोबर त्या ठिकाणी उपस्थित होतो. मुख्यमंत्री महोदयांनी समितीची जी स्थापना केलेली आहे त्याचा समिती अभ्यास देखील करते. मी देखील चंद्रकांत दादांची जी समिती आहे त्याचा सदस्य म्हणून काम करतोय. मला असं वाटतं की मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत आम्ही कुठेही नकारात्मक नाही. मराठा समाजाला आरक्षण दिलंच पाहिजे ही शिंदेसाहेबांची, देवेंद्रजींची आणि अजितदादांची भूमिका आहे. परंतु हे देत असताना ते न्यायालयामध्ये देखील टिकलं पाहिजे. असं टिकाऊ आरक्षण हे मराठा समाजाला देणं गरजेचं आहे आणि मी खात्रीला एक सांगतो की मराठा समाजाला आरक्षण शिंदे, फडणवीस आणि अजितदादाच देऊ शकतात, बाकी कोणी देऊ शकत. परंतु आताच जी मुलाखत झाली, आता एका माध्यमांच्या मुलाखतीतच आता तुम्ही समोर बसलेला होता आणि शरद पवारांनी संपूर्ण या गोष्टींवरती किती वेळाचा प्रोसेस होईल, कारण खरं तर लोकसभेमध्ये, राज्यसभेमध्ये, त्यानंतर पुन्हा विधानसभेमध्ये येऊन हे संपूर्ण आरक्षण विधेयक जे आहे ते पारित होऊ शकते, याला खरं तर खूप वेळ लागू शकतो. या गोष्टीवरती शरद पवारांनी जे आश्वासन देण्याकरता गेलेले स्वतः मुख्यमंत्री होते त्यांच्यावरती टीका केलेली आहे की त्यांना कायद्याची समज नाही म्हणून. नाही, त्याच्यामध्ये मी स्वतः ती मुलाखत ऐकलेली आहे. त्याच्यामध्ये पवार साहेबांनी असं कुठेही टीकात्मक बोललेले नाही आहेत. पवार साहेबांनी असं सांगितलं की याच्यामध्ये घटनेमध्ये जर बदल करावा लागला किंवा केंद्र शासनाला काही निर्णय घ्यावे लागले किंवा लोकसभेचं अधिवेशन घ्यावं लागलं तरी ते केंद्र सरकारनं घ्यावं. या आरक्षणाच्या संदर्भामध्ये आम्ही देखील सरकारबरोबर आहे हे देखील त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, ते ज्यावेळी जरांगे पाटलाला भेटले त्यावेळी त्यांनी काय त्यांना सांगितलं हे सांगितलं. आणि म्हणून मला असं वाटतं की या आरक्षणामध्ये राजकारण न आणण्याचा सगळ्याच पक्षांनी निर्णय घेतलेला आहे. मराठा समाजाला आरक्षण दिलं गेलं पाहिजे ही प्रत्येकाची भूमिका आहे आणि ते आम्ही देऊन दाखवू. खरं तर कुठेतरी फडणवीसांना मराठा आरक्षणाच्या या सगळ्या मुद्द्यांमध्ये टार्गेट केलं जातं असं मंत्री सदाभाऊ खोत म्हणतात. माजी मंत्री सदाभाऊ खोत बोलताना पाहायला मिळतात. खरं तर मराठा 70 वर्ष मी एक प्रामाणिकपणानं सांगतो की पहिलं मराठा आरक्षण जे दिलं आणि जे हायकोर्टामध्ये टिकलं ते देवेंद्रजींनीच दिलेलं होतं. नंतर सुप्रीम कोर्टामध्ये कोण टिकवू शकला नाही याचा देखील अभ्यास होणं गरजेचं आहे. पण त्या राजकारणात मला जायचं नाही. कुठेही देवेंद्रजींना टार्गेट होऊ नये या संदर्भामध्ये पूर्ण दक्षता घेतली गेली पाहिजे. कारण मराठा समाजाला आरक्षण देण्याचं पहिलं काम जे कोणी केलं असेल ते देवेंद्रजींनी केलं होतं आणि नंतर हायकोर्टामध्ये टिकवून देखील दाखवलं होतं. त्याच्यामुळे देवेंद्रजींना दोष देण्याचा कुठंच यामध्ये अर्थ नाही. उलट देवेंद्रजी या संदर्भामध्ये, देवेंद्रजी असतील, एकनाथजी शिंदेसाहेब असतील, अजितदादा असतील, हे फार मोठ्या पद्धतीने हे लवकरात लवकर मिळावं यासाठी प्रयत्न करतात. सर, आज उद्धव ठाकरे हे समाजवादी परिवारांशी चर्चा करणार आहेत, त्यांच्या नेत्यांशी चर्चा करणार आहेत. 2024च्या लोकसभा निवडणुकीसाठी आता ही मोर्चे बांधणी ठरते, कशा प्रकारे पाहता? त्यांनी कोणाबरोबर चर्चा करावी, कोणाबरोबर करू नये हा शेवटी त्यांच्या पक्षाचा भाग आहे. परंतु मला फार राजकारण कळत नाही, पण मी अनेक लोकांचं ऐकतो, अनेक लोकांची चर्चा करतो. त्याच्यातनं एक निश्चित आहे की लोकसभेची निवडणूक झाली की पंतप्रधान हे नरेंद्र मोदी साहेबच असणार आहेत. सर, फॉर्जेट हाऊस आणि फॉर्जेट रस्त्याचं नाव बदलावं म्हणून बच्चू कडू हे जे आंदोलन 15 दिवसाचा इशाराही देण्यात आलेला आहे. आताही आंदोलन सुरूचं नाही. मी त्यांच्याशी बोलून घेईन. तर एक महत्त्वाचा प्रश्न, राज्यातील लातूर असेल किंवा इतर महत्त्वाच्या जिल्ह्यातील विमानतळ तयार आहेत मात्र ते सध्या बंद आहेत. त्या संदर्भात तुम्ही पावसाळी अधिवेशनामध्ये आश्वासन सुद्धा दिलं होतं. विधानसभा अध्यक्षांनी स्वतः म्हणले होते या संदर्भात मी कॅबिनमध्ये बैठक येतो, मात्र अशोक चव्हाणांनी याच्या संदर्भामध्ये बैठक झालेली आहे. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादांनी याची बैठक घेतली होती आणि त्याच्या पार्श्वभूमीवर कालचा दिवस जर सोडला तर परवा मी लातूरच्या विमानतळाच्या पाहणीसाठी स्वतः गेलेलो होतो. मुख्यमंत्री महोदयांनी मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या वेळी जी आश्वासनं दिलेली होती, वचनं दिली होती, ती MIDCची देखील होती. त्याच्यामध्ये लातूर विमानतळ होतं आणि लातूर विमानतळाचं लँड ॲक्विजिशन जे करायचं होतं 48 हेक्टरचं,
त्यातलं 38 हेक्टर लँड ॲक्विजिशन झालेलं आहे. 10 हेक्टरला शेतकऱ्यांचा विरोध आहे. शेतकऱ्यांना समजवण्यासाठी बैठक घेण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत. अन्यथा कंपल्सरी ॲक्विजिशन करण्याच्या सूचना देखील मी दिलेल्या आहेत. सर, ज्याची वाट संपूर्ण राज्य पाहत आहे तो मंत्रिमंडळाचा विस्तार जो आहे तो कधी होणं अपेक्षित आहे? कारण अशी माहिती मिळते की नवरात्रीपर्यंत आता मंत्रिमंडळाचा जो विस्तार आहे तो होतील. तुमच्या गटातील जे तुमच्या पक्षातील जे इतर नेते आहेत त्यांची वर्णी लागू शकते का? मंत्रिमंडळाचा विस्तार करणं ही शेवटी मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घेतील. पण मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरात लवकर होईल. सर, एक वेगळा प्रश्न असा आहे की काँग्रेसचे नेते मिलिंद देवरा जे आहेत ते लवकरच आता राष्ट्रवादीच्या वाट धरणार आहे अशी पद्धतीची माहिती मिळते. पक्षात पडलेल्या फुटीनंतर मिलिंद देवरा यांच्या येण्याने तुम्हाला असं वाटतं अजित पवार गटाला बळ मिळेल? आता मिलिंद देवरा साहेब जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आले, भाजपमध्ये आले किंवा अन्य कुठच्या पक्षामध्ये गेले तर प्रत्येकजण त्यांचं स्वागतच करेल ना. कारण मिलिंद देवरांसारखा एखादा मोठा नेता जर काँग्रेस, मला माहीत नाही सोडणार आहेत की नाही, पण सोडण्याचा मनामध्ये जर त्यांचा विचार असेल तर त्यांचे सगळेच जण स्वागत करतील. आम्ही देखील स्वागत करू. सर, एक शेवटचा प्रश्न. खरं तर पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर यांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे, मॅडम कमिशनर. त्या पुस्तकामध्ये त्यांनी खुलासा केलेला आहे आणि उपमुख्यमंत्री आत्ताचे अजित पवार यांच्यावरती त्यांनी खरं तर आरोप केलेले आहेत की येरवडा येथील 3 एकरची जी जमीन आहे ती खरं तर पोलिसांच्या वसाहतीसाठी राखीव होती, परंतु त्या तत्कालीन पालकमंत्री आणि अजित पवार त्यावेळेस होते आणि त्यांनी ती जमीन जी आहे ती लिलाव केली. त्या लिलाव करण्यास मी विरोध केलेला होता असं पुस्तकात त्यांनी नमूद. त्यांनी पुस्तकामध्ये काय लिहिलंय मी पुस्तक देखील वाचलेलं नाही आणि एखाद्या पुस्तकामध्ये त्यांनी लिहिलंय म्हणून मी माझं मत अजितदादांच्या बाबतीतलं बदलणं हे देखील योग्य नाही. अजितदादा हे आता देखील तिथले पालकमंत्री आहेत, एक सक्षम उपमुख्यमंत्री म्हणून काम करतायत आणि कुठची जमीन घेऊन त्याच्यावर वेगळा विकास करण्याची मानसिकता त्यांची असेल असं मला वाटत नाही. आणि म्हणून बोरवणकर मॅडमनी काय लिहिलं हे पहिलं वाचायला लागेल आणि त्याच्यावर मी खुलासा करण्यापेक्षा, अजितदादा खुलासा करण्यापेक्षा अजितदादांचं कार्यालय खुलासा करेल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.